कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगली कुमार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय नमाति शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मणे सविलास महामोह रागग्रासैक कर्मणे कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय सांगा नाही असे म्हणणारा वादात जर प्रतिवादी होईल असे म्हणतात तर ते त्याच्याबद्दल सांगतात. नाहीच्या विरोधात आहे हा प्रतिवादी असतो किंवा आहेच्या विरोधात नाही हा प्रतिवादी असतो. म्हणजे मताला एखाद्या मतात कोण प्रतिवादी होत असतो तो मत मानत नाही तो. म्हणजे एखाद्याने मत स्थापित केलं आणि त्याला प्रतिवादी कोण असं शोधलं तर त्याच्या विरोधी असतो तो प्रतिवादी असतो. व आम्हाला हे मान्य नाही तो प्रतिवादी. म्हणून जो आत्म्याला मानत नाही म्हणजेच शून्यवादी तो काय झाला प्रतिवादी झाला. श्लोक सांगते. हां स्वस्वत्वं तु न तस्मै छिद्रोच्यते विभ्रम विना अतएव श्रुतिरबाधं होते चा सत्ववादिनां. आम्हा वाचून स्वतःचं नास्तिक्य हे कोणालाही आवडत नाही आणि मनुस्मृतीने या शून्यवाद्यांना नास्तित्व असा शब्द आहे. नास्तित्व म्हणजे नसणं, अस्तित्व नसणं म्हणजे नास्तित्व. ज्याचं अस्तित्व नाही म्हणून नास्तित्व भ्रमा वाचून संभवत नाही. याचा एक पूर्वी दृष्टांत सांगितला होता तुम्हाला. आता भ्रम कसा होईल कसा तयार होईल त्याच्या मी नाही असं केव्हा कळेल तर मी आहे याच्यामध्ये जर असेल तर नाहीचं ज्ञान होणार नाही. पण अस्तित्वाचं ज्ञान कसं बंद होतं. माणसाचा सगळा शरीरावरती प्रयोग चालतो. म्हणजे मी शरीर आहे असा आणि मग शरीराचा भाव जाणाऱ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मद्य नावाचा एक प्रकार आहे. जो त्यानं मद्यप्राशन केलं त्याला नाथ महाराज म्हणतात लंगोटी आहे नाही स्मरेना तो तेनेची मध्ये नाचे गाय मोले मदिरा पिऊनी ठाय नाचे गाय वस्त्र आहे की नाही स्मरेना. तर तेव्हा म्हणजे मदिरा नावाचा एक प्रकार आहे असा की ज्याच्यामध्ये तसे दोघ जण मित्र म्हटल्यावर सख्य मित्र म्हटल्यावरती दोघं मदिरा घेणारे प्राशन करणारे दोघं सख्य मित्र आणि त्यांनी दोघंही फुल झाल्यानंतर आता कोण कोणाला सांभाळेल म्हणून उलटे पडले. म्हणजे याचं डोकं असं आणि त्याचं डोकं त्याच्या डोक्याच्या जवळ असे पडले आणि मग फुल झाले असे. तर काय कुठे भ्रम कुठं तयार झाला देहाच्या ठिकाणी कारण देहाचं काही भावच नाही राहिला. आणि मग पण जशी उतरत आली तसं मग ते दोघं उतरत आल्यावरती कारण गटाराच्या कडेला पडलेले होते तर डास होतेच सगळे घम करत होते. ते डास चावायला लागले. डास चावायला लागल्यावरती त्याने असं केलं तर ते डोकं लागलं कोणाचं दुसऱ्याचं. ते म्हणतात ए नाव्या अरे मला का हाणतो म्हणले डास मारतोय. अरे म्हणले पण तू मला माझ्या डोक्यावर गेलं. आणि मग ते म्हणलं हे तुझं डोकं तर माझं डोकं कुठे आहे. म्हणजे हे डोकं कोणाचं आहे
त्याचं कारण त्याच्या डोक्यात मग माझं डोकं कुठे तर त्याला काय नाही कळाना भ्रम झाल्यावर डोकं आहे हे सुद्धा कळाना जर साधारण मदिरा इतकं काम करते तर अज्ञानरूपी मदिरा पिऊन अनादिकालापासून त्याच्यात आहेत यांना मी कोण आहे हे कळाना तेव्हा तो मी कोण आहे शोध वास्तविक पाहता नसलेल्याचा लावा का असलेल्याचा असलेलाच गायब झाला आणि नसलेला पुढं आला म्हणून हे अज्ञानाचं फार मोठं दिव्य काम आहे की ज्याच्यामध्ये भ्रमा वाचून जर भ्रम झाला नाही तर स्वतःचे नास्तित्व कोणालाही रुचत नाही म्हणून भ्रम झाला की स्वरूपाला विसरला की देहावर आला अज्ञानामध्ये आणि मग तिथं त्याच्यावर इतकावरती आला की म्हणले जगात काहीच नाही म्हणजे अधिष्ठानही नाही आणि अध्यस्थही नाही याला शून्य म्हणतात शून्य म्हणजे कोण झाला वेदांती अध्यस्थ नाही हे मानतात पण अधिष्ठान मानतात म्हणून अधिष्ठानाला अस्तित्व म्हणतात आणि जो अधिष्ठानाला मानत नाही तो नास्तित्व तर तेव्हा स्वतःचे नास्तित्व कोणालाही मा वाचून रुचत नाही तर भ्रम गडद झालेला आहे असं समजावं पुढे अमावस्थेत प्राणी हा विवेक शून्य होतो त्यामुळे त्याला खऱ्या खोट्याविषयी निश्चय करता येत नाही खरा आणि खोटा का कळत नाही तर भ्रम असतो अशा व्यवहारात सुद्धा अनेक ठिकाणी अनेक भ्रम होतात बरेचसे माणसं संशयी असतात म्हणजे पत्नी नवऱ्यावर संशय घेते नवरा पत्नीवर संशय घेतो इथे भ्रमच असतात अनेक संशय असतात त्याच्यात काही विशेषता नसते म्हणजे काय असतं काय खरं असतं ते असं नाही पण त्याला भ्रम तयार झाला तर तो भ्रम किती खोली गाठेल काय सांगता येत नाही असे इतके खोल राहतात आणि म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा असे अनेक भ्रम होतात किंवा नसलेला तो आला होता बरं का त्याच्या डोक्यात असं होतं बरं का त्याला असं करायचं होतं बरं का काहीच नाही ह्याच्या डोक्यात सगळं भ्रम तयार तो त्याच्यासाठी आला नाही त्याच्याकडे पाहिलं बघा पण माझ्याकडे कसा पाहत होता आता तो सरळ पाहत होता ना व्यवस्थित पाहत होता परंतु त्याच्या डोक्यात त्याच्याविषयी काय होता हे अज्ञानाचं मोठं कार्य आहे आणि जगत सगळं त्याच्यावरच चालतं म्हणजे त्याच्याच भ्रमात मग त्याच्या विरोधात तो किंवा पूर्वीच्या काळात ते म्हणायचे काहीतरी करणी केली हे भ्रमाचाच प्रकार होता काहीच सत्य काहीच नव्हतं ते म्हणले त्यांनी करणी केली त्यांनी मूठ मारली त्यांनी कुठं काय हे सगळे म्हणायचे त्याला काही येत बी नाही तो कुठं गेला नाही पण सगळे त्याचा एवढा बोबाट राहायचा आणि मग याला ते म्हणायचे ना याला अंधश्रद्धेमध्ये हे लोक सगळे गेले बरोबर होतं ते काहीच बी करतात कुठे असे बळीच देतात कुठे मारतात तोडतात तर हे काय तर हे सगळं भ्रमाचं काम आहे सगळं तर तेव्हा चला तर हे सगळं भ्रमामध्ये होतं पारमार्थिक भ्रमाच्या दृष्टीने म्हटलं तर स्वरूपाचं विस्मरण आणि हे अज्ञान कार्य आहे आणि त्याच्यामध्ये होत राहतं तेव्हा शून्यवाद्याचं खंडन केलेलं आहे बाकी काय भ्रमामुळे त्याला असंच भलतं सलतं दुसरं काही दिसत असतं आणि जो कोणता म्हणजे म्हणून भ्रमिष्ट वाचून दुसऱ्या माणसाला त्या स्वतःच्या अविद्यमानता ती त्याला काय आवडत नाही चांगला म्हणजे काय भ्रमिष्ठ असून म्हणजे भ्रमिष्ठ स्वतः झाल्यावर हा भ्रमिष्ठ वाचून म्हणजे भ्रमिष्ठ जो आहे त्याला अन्य कोणते भ्रमिष्ठ वाचून अन्य कोणालाही स्वतःबद्दलची अविद्यमान्यता आवडत नाही असं अविद्यमानता विद्यमानता म्हणजे असणं अविद्यमानता म्हणजे नसणं म्हणून स्वतःचं नसणं कोणाला भ्रमा वाचून आवडणार नाही भ्रम झाला की अविद्यमान भ्रम गेला की विद्यमान भ्रम गेला की विद्यमान अयम आत्मा ब्रह्म भ्रम झाला की अविद्यमान अहम देहास्मी गुरुवाक्य म्हणत होतले ते आत्मस्वरूपी घातले हो तर तेव्हा जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत हा विषय चालतो मी कधी नसावे असं नाही तर मी सतत असावं असं त्याला वाटतं आता याचा उल्लेख त्यांनी मागच्या पहिल्या प्रकरणात केलेला आहे म्हणजे पहिल्या प्रकरणात 8वा श्लोक काय आला म्हटले मागे येऊन गेलेला आहे
यमात्मा परमात्मा काय म्हणले यमात्मा काय तो तोच 8वा श्लोक परम यम संचित परानंद परम प्रेमास्पद तर हा माग श्लोक येऊन गेला. तर पहिल्याच प्रकरणातला 8वा श्लोक आहे. संविदेशा स्वयंप्रभा त्याच्यामध्ये मासाब्दयुग कल्पेशु गता कामेश्वर एकदा नोदेते नास्तमेते का संविदेशा स्वयंप्रभा तो विषय प्रतिपादन करताना आलेला आहे तो. तर तिथं असं म्हटलेलं होतं की स्वतःचाही अस्तित्व कसं नाकारेल, कारण ते ज्ञान कधी उत्पन्न होत नाही. उत्पन्न होतं ते ज्ञान नाही म्हणजे संवित नाही, आणि संवित नित्य आहे. मास युग कल्प हे सगळे अनित्य आहे, आणि त्या सगळ्यामध्ये राहणारं संवित एकच आहे. स्वतःचा नाश कोणालाही आवडत नाही. त्याच्यामुळे नास्तिकेविषयी स्वतःच्या नास्तिक श्रुतीने त्यांना बाद केलेला आहे. स्वतःच्या नास्तित्वाविषयी ना वाद असल्यामुळे श्रुतीने त्यांना मोठा बाद केलेला आहे. दोष सांगितलेला तात्पर्य सांगितले पंचकोशाचा निरस केल्यावर खाली शून्य व्यवहारात राहते. सुद्धा स्वतःचा नाश कोणाला आवडतो? कोणालाच आवडत नाही. स्वतःचा नाश आवडत नाही याचाच अर्थ तुम्ही अविनाशी आहात, म्हणून तुम्हाला नाश नाही आवडत. तुम्ही जर नाशवान असतात तर मग तुम्हाला नाश आवडला. तुम्ही अविनाशी आहात, पण अविनाशी आहे म्हणूनच नाश आवडत नाही. पण अविनाशी तत्वापर्यंत पोहोचत नाही, म्हणून नाशवान पदार्थात राहणारा हा जीव नाशाला पाहतो. मरणाला पाहतो का नाही तो स्वतःच्या? आता मरतो आहे, गेला आहे, आता मरणार आहे, त्याला कळतं. आणि त्याच्या शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरात येईल. त्याला नाशवान पदार्थाचा संग केल्याने त्याला ही भूमिका बजावावी लागते. पण त्याच्यातून तो नंतर ज्या वेळेला बाहेर होतो, ज्या वेळेला शरीर धारण करतो त्यावेळेला शरीरात आला की मग त्याला असं वाटत नाही की आता आपला नाश व्हावा. नाही, कोणालाच होत नाही. म्हणजे कोणत्याही जीवाला माझा नाश व्हावा असं कधीच वाटत नाही. याचाच अर्थ अविनाशी, मी अविनाशी आहे याचं त्याच्याजवळ स्मरण आहे. झालं का? वाचा. त्या बाद सांगणाऱ्या श्रुती वाक्याचाच अर्थता अनुवाद या ठिकाणी सांगितलाय. आता पुढे हरी असत ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेत् दसत् असत ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेत् असत्. शेवटी असत म्हणायचं कसं नाही, असत कसं नंतर सांगतो, आधी उच्चार करा. असत ब्रह्मेति चेत वेद स्वयमेव भवेत् असत्. आता भवेत असत असं आहे ना, तेच म्हणता तुम्ही. नाही, पहिल्यांदा असत ब्रह्मेती म्हटलं म्हणजे पहिल्यांदा असत आलेलं आहे. असत ब्रह्मे द अर्धाच आहे. असत ब्रह्मे द अर्धा आहे ना, अपूर्ण आहे. अर्धा आहे. असत ब्रह्मे तिचे द्वेद असत अर्धा आहे. असत ब्रह्मे मला असं म्हणायचं होतं की असत आणि सत सांगितलंय ना. असत मग पहिल्यांदा असत म्हटल्यानंतर पुढं मग सत येणार ना, असं मला म्हणायचं होतं. शेवट म्हणता का सुरुवात? हो, शेवट नाही म्हणजे सत. भवे भवे उच्चार करायचा आहे ना आपल्याला. भवे दसत असा उच्चार केला. भवे दसत म्हणजे पूर्ण उच्चार केला आणि नंतर पदच्छेद करू. आता जिथे जुळत नसेल ना उच्चार करायला तर मग उच्चारणं तरी चालतं की स्वयमेव भवेत असत असं केलं तरी चालतं. पण म्हणजे तचा अर्धा उच्चार आणि तचा पूर्ण उच्चार करावा लागेल. पण त्याच्यापेक्षा 4 अक्षर अनुष्टुप छंदात घेतली ना
स्व य मे आणि व झाले का 4. नंतर भ वे द आणि स ही 4 पूर्ण आणि त अर्धा, म्हणून दोनदा त उच्चार करायची गरज नाही. आलं लक्षात. आणि दोनदा त उच्चार म्हणजे त असं होतं, त्याच्यापेक्षा म्हणून एक अर्धा त उच्चारा आणि एक पूर्ण शब्द घ्या. द हा पूर्ण घ्या. असाच ब्रह्मेतीचे द्वेत. आता इथे तुम्हाला 2 अर्धे शब्द आलेले दिसतात. असं द मधला द अर्धा आहे ना, द अर्धा आहे ना. आणि नंतर चेत मध्ये बी त अर्धा झाला आणि नंतर वेद हा शब्द निघाला, म्हणजे 2 अर्धे. आणि शब्द किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 सुरुवातीचे पूर्ण आणि 2 अर्धे अर्धे. आणि पुढे घेतल्यावर स्वयमेव पुढचे आपण काय केले? 4 पूर्ण म्हणजे 8 पूर्ण आणि 1 अर्धा. उच्चार करायला घ्यायला अडचण नाही, म्हणजे तसा उच्चारल्याने तसा चुकीचं आहे असं नाही, पण मंत्रामध्ये पूर्ण शब्द उच्चारायला पाहिजे जास्तीत जास्त. आणि जर आलेले असतील जुळत नसेल उच्चारायला तर मग अर्धा घ्यायचा. तेव्हा चला काय म्हटलं आपण? असत ब्रह्मे झालंय. अतस्यमा भूत वेद्यत्वम अतस्यमा भूत वेद्यत्वम स्वसत्वम स्वसत्वम त्वभ्युपेयताम् अतस्यमा भूत वेद्यत्वम स्वसत्वम त्वभ्युपेयताम्. अतस्यमा भूत वेद्यत्वम स्वसत्वम त्वभ्युपेयताम्. अतस्यमा भूत वेद्यत्वम स्वसत्वम त्वभ्युपेयताम्. असत् ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेद् असत्. अतस्यमा भूत वेद्यत्वम स्वसत्वम त्वभ्युपेयताम्. अतस्यमा भूतवेद्यत्वं स्वसत्वं त्वभ्युपेयताम्. असत् ब्रह्मेति चेत् वेद स्वयं एव भवेत् असत्. अतः अस्य मा भूत वेद्यत्वं स्वसत्वं तु अभ्युपेयताम्. असत् ब्रह्मेति चेत् वेद स्वयं एव भवेत् असत्. अतः अस्य मा भूत वेद्यत्वं भूत वेगळा अवेद्यत्वं स्वसत्वं तु अभ्युपेयताम्. असत् ब्रह्मेति चेत् वेद स्वयं एव भवेत् सत्. असत् भवेत् असत्. अतः अस्य मा अतः अस्य मा भूत वेद्यत्वं भूतवेद्यत्वं स्वसत्वं तु तु अभ्युपेयताम्. तु अभ्युपेयताम्. तर तेव्हा असत ब्रह्मेति चेद्वेद ही वास्तविक श्रुती सांगितली. बाद करणाऱ्या श्रुती वाक्याचा अर्थ अनुवाद केलेला आहे. ती श्रुती आहे असत एव सहा भवती अशी तैत्तरीय उपनिषदात श्रुती आहे. खाली लिहिलेली तैत्तरीय उपनिषदात आलेली श्रुती आहे असत एव सहा भवती. असत ब्रह्मेति वेद चेत अशी एक श्रुती आहे. म्हणजे ती सलग एकच श्रुती आहे. असत एव सहा भवती असत ब्रह्मेति वेद चेत अस्ति ब्रह्मेति चेत वेद अशी एकाच जागेवर ही 3 अक्षर आलेले शब्द आलेले. कोणते कोणते? असत एव सहा भवती
असताचं चिंतन करणारा असतच होतो. असत ब्रह्मेति चेद वेद. वेद म्हणजे जाणणं. चेत या इकडे अस्ति ब्रह्मेति चेद वेद. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो. जो स्वतःला नास्तित्व स्वीकारतो तो नास्तिकच होतो. जो जे स्वीकारेल ते होतो. जर तो स्वतःला नाही म्हणत असेल तर तो नाही नसतो. जर स्वतःला आहे म्हणतो तर असतो. असा भाग आहे. तर तेव्हा तैत्तिरीय उपनिषदात अशी स्थिती आली. असत एव सहा भवती. म्हणजे जो जसा चिंतन करतो तसा होतो. ब्रह्माचं चिंतन करणारा ब्रह्मच होतो. अस्ति ब्रह्मेति चेत वेद. तोच काय होतो? ब्रह्मस्वरूप होतो. तेव्हा ब्रह्म असत इति वेद चेत. तैत्तिरीय उपनिषदातल्या श्रुतीचा अर्थाचा अनुवाद केलेला आहे त्यांनी श्लोकामध्ये की असत ब्रह्मेति चेत वेद. तर असत ब्रह्मेति वेद चेत असं तिथं श्रुतीत उलट आहे आणि इथं त्यांनी करताना चेत वेद केलं तर त्यांना ते जुळवून घ्यायचं आहे. श्लोक जुळवायचा आहे. तर ब्रह्म असत इति वेद चेत. ब्रह्म असत म्हणजे अविद्यमान. सत म्हणजे विद्यमान. सत म्हणजे असणं. असत म्हणजे नसणं. म्हणजे विद्यमानता नसणं. ब्रह्म असत असत म्हणजे अविद्यमान. म्हणजे ब्रह्म असत इति वेदचेत. असं जर कोणी वेद म्हणजे जाणलं. असं जर कोणी जाणलं की ब्रह्म कसं आहे? असत आहे. ब्रह्म असत आहे असं जाणणारा. स्वयं एव असत भवेत. तो स्वतःच कोण बनेल? असत भवेत. तो स्वतःच कोण होतो? असत होतो. जर ब्रह्माला असत म्हणून जाणतो तर असत होतो. आता याच्यामध्ये एक घोटाळा असा आहे. जाणण्यासाठी निघालेला हा जाणणारा जो पदार्थ आहे त्याच्यापर्यंत न पोचता मध्येच कुठेतरी असतो. त्यावेळेला तो असत असतो. आणि तो खरोखरच जाणताना पूर्णत्वाला पोचला तर त्यावेळेला तो सतच होतो. कारण शेष ब्रह्मच आहे. जे पदार्थ जाणण्याचे जाणून संपतात, जे पदार्थ जाणले जातात ते असतच असतात. जाणणाराही तसा पाहिला तर असतच असतो. परंतु जाणणारा असतच असतो. या श्लोकात म्हटलंय तसं की तो स्वतःच काय असतो? असत असतो. म्हणून तुम्ही जर त्याला असत जाणत असताल तर तुम्ही स्वतः असतच असता. आणि तुम्ही त्याला जाणता, सत म्हणून जाणता तर तुम्ही सत. की सत कसा होतो? तर ब्रह्म हे जाणण्याच्या कक्षेत येत नाही. म्हणून जाणण्यासाठी निघालेला स्वयंप्रकाश चैतन्य स्वरूप असलेला हा जीव ज्यावेळेला स्वयंप्रकाश आत्म्याला जाणण्यासाठी जातो त्यावेळेला तो स्वयंप्रकाश होतो. म्हणून तुम्ही जाणताना त्याला जर स्वयंप्रकाश जाणलेला असेल तर तुम्ही ब्रह्मच होता. आणि तुम्ही त्याला नाही म्हणून जाणलेला असेल तर नाही म्हणजे तो स्वयंप्रकाश नाही तर तुम्ही त्या आत्म्यापर्यंत खरं तर पोचले नाहीत. म्हणून तुम्ही मध्ये कुठेतरी लटकलेले असता. म्हणून मग नाही हो त्याचं ज्ञानच होत नाही ना. तो म्हणजे तो सत्स्वरूप नाही. तर तो सत्स्वरूप नाही हे तुमचं जाणणं हे तुम्हालाच असत करतं. आणि तुम्ही त्याला सत्स्वरूप जाणलेला असेल तर तो तुम्हीच सत्स्वरूप होता. कारण तो सत्स्वरूप आहे ना. तो जर असत स्वरूप असता आणि तुम्ही जाणायला गेला आणि तुम्ही त्याला अगदी जाणलंही आणि तुम्ही असत झाला तर मग आम्ही म्हटलं असतं की तो असत आहे म्हणून तुम्ही असताला जाणलं. पण तो स्वतःच स्वयंसिद्ध सत्स्वरूप आहे आणि तुम्ही जाणण्यासाठी गेला त्यावेळेला जाणणारा हा चैतन्य स्वरूप आत्माच आहे आणि त्याला जाणताना तो सत्स्वरूपच होऊन राहतो. ते म्हणले नाही काय म्हटलं? ब्रह्म असत अविद्यमान आहे. ब्रह्म काय आहे? अविद्यमान आहे म्हणजेच असत आहे असं त्यांनी निश्चय केलेला आहे.
असे जर कोणी जाणले की ब्रह्म आहे असतच आहे, तो असंच होतं. मग तो स्वतःच असत होतो. का बरं? चिंतन तसं चिंतन. तो स्वतःचा ब्रह्म आहे ना. तुम्ही तर म्हणजे स्वसंवेद्य ब्रह्मच तुम्हीच आहात. पण तो मानत नाही ना तसं. तुम्ही जाणलं कोणाला असंच झालं. याचाच अर्थ तुम्ही आत्म्यापर्यंत पोहोचलेले पोहोचलेले नाही. नाही. असंच नाही. झालं. म्हणून तुम्ही स्वतः असं करता. आणि जो कोणी पोचतो तो जाणणारा, कारण तो आत्मा हा स्वयंप्रकाश असा आहे आणि त्याला जाणणाराही स्वयंप्रकाश सिद्ध असा आहे, म्हणून तो तत्स्वरूप होऊन गेला. अनुभव, अनुभाव्य आणि भाविता. अनुभोक्ता. अनुभोक्ता अशी त्रिपुटी दिली होती तुम्हाला मागच्या वेळेला. अनुभोक्ता, अनुभाव्य आणि अनुभव अशी दिली का? मागच्या 1-2 श्लोकात माग पुढे तरी गेलेली 2-4 श्लोकात मागून. 13व्या श्लोकात. आहे ना. अनुभोक्ता, अनुभव घेणारा तो अनुभोक्ता. जो अनुभव घेतो त्याला अनुभोक्ता म्हणतात. त्याचा अनुभव घेतो त्याला अनुभाव्य म्हणतात आणि जो घेतला त्याला अनुभव म्हणतात. अशी त्रिपुटी आलेली होती माग. आता जो अनुभव म्हणजे तो आत्म्याला जाणण्यासाठी गेला तर तो अनुभाव्य आत्मा नसेल. अनुभाव्य कोण नाही? आत्मा नसेल म्हणजेच असत कोणता तरी पदार्थ असेल तर तो स्वतःच काय होईल? असत होईल. आणि अनुभाव्य आत्मा आहे चैतन्य स्वरूप, स्वयंप्रकाश, संविदेशा, स्वयंप्रभा असा असणारा स्वतः प्रकाशित. आणि अनुभव घेणारा अनुभोक्ता हा कसा आहे? अनुभोक्ता कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे, स्वतः सिद्ध आहे. तुम्ही चैतन्य स्वरूप परमात्माच आहात ना, आत्माच आहेत ना. म्हणून मग आता तिथे अनुभवाव्य शिल्लकच नसतं, कारण असतो तो आत्माच असतो. म्हणून तुम्ही ज्याचा अनुभव घ्यायला जाल स्वयंप्रकाश आत्मा होऊन राहा. आणि अनुभवाव्य जर अनात्मा असेल तर तुम्ही असा नका किती बी चैतन्य स्वरूप आत्मा. तुम्ही ज्याचा अनुभव घ्याला तो पदार्थ हा असत नजरेला येईल, कारण तुम्ही अनुभाव्य ससंवेद्य परमात्म्यापर्यंत पोचले नाही, आत्म्यापर्यंत पोचले नाही. म्हणून जो जसा चिंतन करेल तो तसा होतो. हे अगदी सत्य. जो जसा चिंतन करेल तो तसा होतो. ते म्हणले आत्माच नाही हो, आत्माच नाही, तर तुमच्या दृष्टीने तुम्हाला आत्मा केव्हाच भेटणार नाही. कारण तुम्ही कसं चिंतन चाललंय तुमचं? नाही. आपण नसलेल्याला आम्हाला काय बळच मारून मुटकून तयार करून राहिले का? मारून मुटकून नाही, पण तुम्ही शास्त्राने सद्गुरूंनी जे वर्णन केलं श्रुतीने ते काय केलं? त्याचं स्वयंप्रकाशित आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाशित. अत्रयं पुरुषः स्वयं ज्योतिर्भवति. अयं ज्योतिर्भवति. तर तो पुरुष स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशित आत्मा आहे. हे श्रुती वाक्यावर, गुरुवाक्यावर आपला विश्वास हवाय ना. मग तुम्हाला अनुभव कशाचा आला म्हटल्यावर नाही असा अनुभव येतो. तर नाही हा अनुभव येतो याचाच अर्थ तुम्ही त्या आत्म्यापर्यंत पोचलेले नाही. म्हणून तुम्ही आता म्हणले की नाही, म्हणून मी एक निश्चय केला, काय? आत्मा नाहीच असा मी निश्चय केला. मग तो तुमच्या दृष्टीने नाहीच नसेलच. आणि मग तुम्ही ज्या वेळेला चिंतन करून अशा चिंतनापर्यंत पोचले तर तो स्वयंप्रकाश परमात्म्याची तुम्हाला साक्षात्कार झाला, अपरोक्षता दृढ झाली. त्यावेळेला तो आस्ती स्वरूपात आहे, म्हणजे त्यात तोच आहे असं ज्ञान होईल. म्हणून जाणणाऱ्यातले 2 प्रकार तयार झाले. तुम्ही स्वतः नाही, वास्तविक पाहता हा अनुभव तुम्हाला तरी काय येतो? तर तुम्ही स्वयंप्रकाश आहातच. हा, तुम्ही जर स्वयंप्रकाश नसता, तुम्ही जर जड स्वरूप असता तर मग ज्ञानाचाही विषय शिल्लक राहिला नसता. कारण जिथे ज्ञान शून्यत्व असतं तिथं जाणणं हा विषयच राहत नाही. कारण हा ग्रंथ या ग्रंथातल्या ज्ञानाला जाणत नाही. हा ग्रंथ या ग्रंथात जे ज्ञान आहे याला जाणत नाही, पण मी या ग्रंथातल्या ज्ञानाला जाणतो.
मी स्वयंप्रकाश मी स्वयंप्रकाशित आहे. हे जड आहे. तुम्ही स्वयंप्रकाशित आहात का नाही? हा ग्रंथ ज्ञान आहे का नाही? आहे, पण जड आहे. ग्रंथ ज्ञान आहे, अक्षरामध्ये दडलेलं आहे ते. म्हणून या ग्रंथ हा ब्रह्मव्यक्ता झाला असं होत नाही. कारण हा माया कार्य आहे. तसं तुम्ही माया कार्य नाही, तर तुम्ही चैतन्य स्वरूप परमात्माचा आहात. शरीरांना वजा करा, मनबुद्धी चित्त अहंकार वजा करा, खाली साक्षी चैतन्य स्वरूपात आहे. तुम्ही चैतन्य स्वरूप आहात. तुम्हाला हे काय अवघड आहे? तर ते म्हणजे आम्हाला कळानाच महाराज. तर ते बुद्धीच्या द्वारे नाही कळत. त्याला म्हणून तर तिथं बुद्धिमांद्य हा दोष घालवायला लागतो. जो बुद्धिमांद्य दोष आहे त्या बुद्धिमांद्यामुळे स्वरूपापर्यंत पोचता येत नाही, कारण तो एक अडथळाच आहे. विषयासक्ती हा दोष घालवावा लागतो. विषयाची आसक्ती, पुष्कळ विषयाची आसक्ती, इच्छा पैशाची करतोय, धनदारा पुत्रजन सगळी इच्छा आहे, आणि मग ब्रह्माला जाणण्यासाठी निघाले. म्हणून तर तिथे संन्यासी ठेवले आहे किंवा ब्रह्माविषयी ज्ञान कोणाला होईल? संन्याशाला होईल. संन्याशाला होईल म्हणजे कोणत्या संन्याशाला होईल? तर वृत्ती संन्यास. आणि क्षेत्रीचे संन्यासी देहभरित ऋषिकेशी, नाही झालं ऐसी आशा काम गोहरी, आले अयाचित अंगा. तर तेव्हा तुकोबराय जसे म्हणतात, आम्ही क्षेत्रीचे संन्यासी, आम्ही या देहात राहतो. आश्रमाचाही संन्यासी नको. आश्रम कोणताही असेल तर चालेल, पण त्याच्यातला संन्यास पाहिजे. नाही तर प्रत्येक आश्रमात चिकटलेले आहेतच की त्या आश्रमात गेला की चिकटलाच. त्याही आश्रमात त्यालाही ज्ञान नाही होणार. कोणत्याही वर्णामध्ये गेला की त्या वर्णाला चिकटला, त्यालाही ज्ञान नाही होणार. म्हणजे आश्रमही नाही, वर्णविरहित, आश्रमविरहित, देहविरहित, पंचकोशविरहित असा जो कोणी आहे त्याला संविदेशा स्वयंप्रभा तो चैतन्य स्वरूपातल्याकडे जातो. म्हणून मग आता त्यातला विषयासक्तीचा दोष ज्याच्याजवळ असतो त्याला ब्रह्मज्ञान कधी होत नाही. दोन्ही कामं कसं काय होतील एकाच वेळेला? आणि एक तर विषयासक्ती असेल, त्याला संसारात काही करायचं असेल, माया से मुक्त माया में मुक्त पाहिलं का? त्याच्यात नाही ते माया से दोन शब्द येतात, माया से आणि माया में. माया से मुक्त म्हणजे मायेतून बाहेर, माया में मुक्त म्हणजे त्याच्यामध्ये मायेमध्ये रत झालेलं, एकदम रत झाले. मायामध्ये मायेत आले आणि एक मायेतून बाहेर आले, असे दोघ जण आहेत. त्यातला हा म्हणून कोण मुक्त होईल असं म्हटलं, त्याच्यातून बाहेर जर आला नाही, म्हणून विषयासक्तीचा भाग दिलेला आहे. त्याचा विषयासक्ती ज्याच्याकडे गेली तर तो काय होईल? बाहेर येईल. नाहीतर मायेचा बाजार फार मोठा आहे. त्याच्यात एक विषय एवढे बलाढ्य आहेत ना, विचार सुद्धा नाही करू शकत, इतके प्रचंड मोठे विषय आहेत. आणि मग त्याच्या अधीन झालेला मनुष्य काय ब्रह्माला जाणणार आहे का? त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी बुद्धी सावध, इंद्रिये दमी. सावध बुद्धी सावध करावी, इंद्रियांचं दमन करावं. काय श्लोक आहे ना, इंद्रिय दमी असं म्हणतात. तर त्याचा दम कासवाचा प्रपंचात राहण्यासाठी चांगलं निग्रह कुर्मांग गाणी व सर्वशः यदा संहरते चायम कुर्मांगामी व सर्वशः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. चला, निग्रह असा एक श्लोक होता. इंद्रिय दमी असा शब्द आहे त्याच्यात कुठेतरी, पाहून घ्या नंतर सांगा. तेव्हा आता याच्यात म्हणून कोणताही काय म्हणत ना तुम्हाला की याच्यापासून जोपर्यंत मायेतून त्याच्यातून बाहेर येत नाही, विषयासक्ती, बुद्धिमांद्य, नंतर बुद्धी शुद्ध झाल्यावर कुतर्कपणा जावा लागतो.
आणि विपरीत दुराग्रह निधिध्यासनासारखी साधना करून घालवावा लागतो. विपरीत दुराग्रह, मी परमात्मा आहे पण माझी देहबुद्धी एवढी आसक्त आहे की मी देह आहे याच्यावर राहतोय. त्याला निधिध्यासनासारखी साधना करायला पाहिजे, म्हणजे करावीच लागतात. चिंतन हे अगदी फार समाधी लावून नका बसू किंवा अगदी योग्यासारखी समाधी नाही ज्ञानाने केली तरी चालते. ज्ञानाला योग्यासारख्या समाधीची गरज नाही. सहज समाधी म्हणजे चिंतन हीच समाधी राहते आणि चिंतने तद्रूप होता असं सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचं चिंतन कशाचं केलं पाहिजे त्यांनी पोरा लेकराचं तेव्हा है ना. म्हणून ह्याला वेद्यत्व ना काय म्हटलं, स्वयं एव असेत भवती, तो स्वतःच काय होतो असत होतो. आता हा अस्य वेद्यत्व मा भूत, म्हणून त्याला वेद्यत्व नसे ना का. याला वेद्यत्व नाही, ह्याला शब्द आला. याला वेद्यत्व म्हणजे जाणणं म्हणजे जाणता आलं नाही तरी चालेल. कोणाला त्याला वेद्यत्व नसे ना का. तू असत स्वसत्वम अभ्युपेयता, पण स्वसत्व तर आहे. याला म्हणजे आत्म्याला वेद्यत्व आहे का अवेद्यत्व आहे. इथे तर नसे ना लिहिले. आत्म्याला वेद्यत्व आहे का अवेद्यत्व आहे. हा हे त्याच्यातली मग किती म्हटले आत्म्याला वेद्यत्व नसा ना का. मग आत्म्याला वेद्यत्व आहे का अवेद्यत्व आहे ते सांगतील ना. म्हणजे वेद्यत्व आणि अवेद्यत्व हे जाणण्याकडून आले. म्हणजे अनुभोक्ता झाला तिथं. आत्मा अनुभोक्ता नाही, अनुभोक्ता आहे. जिथे अनुभोक्ता आहे तिथं तो विषय धरून जाणेल. अनुभोक्त्याचा अंत हा स्वसंवेद्यत्व आहे. अवेद्यत्वे सत्य अपरोक्षत्व. अवेद्यत्वे सत्य अपरोक्षत्व असं अपरोक्षत्वाचं लक्षणच केलं. मग श्रुती आहे ना आणि लक्षण बी आहे की अपरोक्षत्व आहे अवेद्यत्वे सत्य. त्याला वेद्यत्व नाही, आत्म्याला वेद्यत्व नाही, अवेद्यत्व नाही. वेद्यत्व पदाचा अर्थ कळाला, जाण. अवेद्यत्व न जाण. आत्मा जाणतो का जाणत नाही, मग तो कसा आहे स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञान स्वरूप. म्हणून ज्ञान स्वरूप पदार्थ जाणण्याच्या भानगडीत नाही पडला. मग तुम्ही कसे आहात, जाणणारे आहात का जाणणारे नाहीत. स्वयंप्रकाश तर तुम्ही ज्या वेळेला जाणणारे आहेत असं म्हटलं की तुम्ही आत्म्याला सोडून जाणता. जाणणं आम्ही जाणणारे आहेत महाराज, आम्ही विद्वान आहोत, आम्ही पंडित आहोत असा. मग तुम्ही आत्म्याला सोडून सगळं जाणतात. आत्म्याला सोडून सगळं जाणतात कारण तुम्ही जाणणारे आहात. तुम्ही ज्ञानी आहेत ना. ज्ञानी मनुष्य हा, तुम्ही जर ज्ञानी असतात तर आत्म्याला सोडून सगळं जाणतात कारण तुम्ही कशा आहात. जो ज्ञानी नाही, ज्ञान स्वरूप आहे, त्याने आत्म्याला जाणलं आणि गपचिप असला म्हणजे तो काही बोलला नाही. म्हणून मी देवाला जाणतो, आत्मा ब्रह्म मी पाहिले, ब्रह्माला मी जाणलं असा म्हणणारा ब्रह्माला जाणत नाही. केनोपनिषदामध्ये हा विषय आला. तिथं जाणलं का नाही, मी जाणलेलं आहे, माझा इतका अध्ययन झालं, मी इतका अभ्यास केला, इतकं वेदाचा अध्ययन हे केलं. तू वेदाचा किती अभ्यास कर तर तो आत्म्याला जाणलेला नसेल कारण तो अध्ययन केलेलं आहे ना. मग ते अध्ययन त्या आत्म्यापर्यंत घेऊन जात नाही कारण हा जाणण्याच्या प्रक्रियेत आहे. जिथे जाणणं थांबलं, संपतं. कसं संपलं, जाणून संपलं, अनात्मा संपला.
त्यावेळेला मग तो म्हणला, आता काय मला जाणण्याचं शिल्लक, ज्याला ज्याला जाणण्याचं शिल्लक राहतं तो आत्म्याला जाणत नाही, कारण तो अन्य पदार्थाला जाणतो. आत्मा जाणण्याचा विषय नाही. आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे हे वेद्यत्व आणि अवेद्यत्व काय घेऊन बसले तेव्हा, तर तुम्ही स्वयंप्रकाश आहात. आणि स्वयंप्रकाशाने कोणाला जाणायला जावं? तुम्ही जर स्वयंप्रकाशित आहात ना, ते म्हणले थांबा महाराज ब्रह्म दाखवाना हो, ब्रह्माचं दर्शन घडवाना हो. तुम्ही कोण आहात? ब्रह्म. पण तुम्ही साधन घेऊन निघताय, हा घोटाळा असा आहे. जसा म्हणून त्या सगळ्या साधनांचा त्याग हा आत्म्याचा आविष्कार असतो. चला कळालं? ब्रह्म असत अविद्यमान आहे असे जर कोणी जाणले तर तो स्वतः असतच होतो, तो स्वतःचा असत होतो. दुसरा आहे म्हणून याला वेद्यत्व नसा नका, आत्म्याला वेद्यत्व नका का नसा ना. मग कसं आहे, पण स्वसत्व तर आहेच ना. स्वसत्व अस्तित्वात तो स्वतःच काय आहे? स्वसत्तावान, स्वज्ञानस्वरूप, स्वयं प्रकाश तर आहेच ना, असं समजावं. तुमचे बरेच 2-4 मग ते पाठबुल पाहून घ्या, आहेत पडलेले त्याच्यात. ब्रह्म असत इति वेदचे, ब्रह्म असत अविद्यमान आहे. वरून वाचा. त्या बाद सांगणाऱ्या स्तुतिवाक्याचाच, त्या बाद सांगणाऱ्या श्रुतिवाक्याचा अर्थतः अनुवाद. अर्थतः अनुवाद सांगतायत, ऐका आता. असत ब्रह्मेति, असत ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेदसत्. अतोस्य मा भूत वेद्यत्वं स्वसत्वं त्यभ्युपेयताम्. तुम्ही नव्हता का? ब्रह्म असत अविद्यमान आहे असे जर कोणी जाणले तर तो स्वतःच असत होतो. म्हणजे त्यांनी कसं जाणलं? अविद्यमान. अहो ब्रह्म नाही, देव नाही, देव नाही. ब्रह्म नाही म्हणत कोणी लोक, पण देव नाही, देव नाही, देव नाही तर नाही. आणि देव आहे, देव आहे तर देव आहे. याची शास्त्राची खोली जो मानतच नाही. आता पहा ना, ते म्हणजे वा जे देवाचं करतं त्याच्या मागच देव लागतो असं लोकांचं म्हणणं. बरोबर आहे ना? त्याच्याच माग, कारण तो मानतो म्हणून त्याच्या माग तो देव लागला. जो तो देव मानत नाही त्याच्या माग, ते बघा ना, ते काहीच करत नाहीत. त्यांना सोमवार नाही, गुरुवार नाही, ते किती मजेत येत आणि आम्ही उपवास करून गेलो तरी देव आमच्याच माग. तुम्हाला त्याच्यातल्या व्याख्या कळाली नाही, कारण ते मानतच नाहीत. त्याच्यामुळे ते बुद्धीत तसा विचार. तुम्ही मानता तर तुम्ही जसा देव मानता तसा विचार करता, आणि तसा विचार करता म्हणून तुमचा देवही तसाच असतो. आणि मग आता शेवटचा देव कोणता? हे मधले देव सोडून द्या, सेंद्री दैवते आत्मदेवापर्यंत पोहोचले तर तोपर्यंत त्याला म्हणून साधन करणाऱ्यालाही पुष्कळ परिश्रम घ्यावे लागतात. का जसा देव मांडला, तुम्ही देव दूरचा मांडला तर तुम्हाला साधन करावं लागेल. आता पंढरीनाथ कुठे येतं? पंढरपूर. मग तो मग पंढरपूरला. मग आता सांप्रदायिक काही गोष्टी सोडून द्या, परंतु मग पंढरपूरला. पण मानला कसा तुम्ही? पंढरपूर. दूर मानला तर तुम्हाला त्याच्या प्राप्तीसाठी साधनही तसं कष्टाचं करावं लागेल. ते म्हणजे काय हो, किती त्रास झाला, एवढं सगळं, तेव्हा कुठं देव झाला. तुम्ही त्याचं साधन तेवढं कष्टाने, कारण तुम्ही मानता तसं तुम्हाला फल तसंच मिळत असतं. तुम्ही जसं मानाल तसं तुम्हाला फल मिळेल. तुमची बुद्धी जितकी जसं जसं चिंतन करेल तशी तशी फलं मिळत राहते. म्हणून मग खरा देव शोधायचा आता तुम्हाला तर मीराबाईंकडे चला. काय आणल्या? पाणी मोह पिना प्यासी, मोहे सुन आवत हसी. मीराबाई म्हणतात मला हसू येतं
तिला मीराबाईंनाच का हसू येतं तर ब्रह्मवेत्ते आहे, जाणकार आहे आणि म्हणून हसतात आपल्याला. तैसे संत मज हसती तैसे मज तैसे मग आज भक्त ऐसा दिसे. आज म्हणजे वरचा वरचा असा वरचा भक्त आज परमार्थ खूप दिवसाचा पण खूप ज्ञान काय शून्य ज्ञान गेले शून्य. याचे माणूस हा? गण आणि गोत्र गेले याचे माणूस. पण आता तिथं ते भक्तीमध्ये सांगितलं नामदेवरायांनी. स्वतः महात्मा झालेला आहे. तर त्या जसा देव तशी साधनं. खरा देव शोधण्यासाठी कोणतीच साधनं लागत नाही, कोणतंही ज्ञान लागत नाही, म्हणजे का कोणतं साधनच लागलं नाही. ज्ञान हे साधनच केलेलं आहे तिथं, कारण तुम्हीच परमात्मा आहात. पण मग ते अशा प्रकाराने काय म्हटलं, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवाणमाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा. आता त्याच्यात जर परमात्मा आहे असा बोध झाल्यानंतर विश्व परमात्मा होईल त्याच्या दृष्टीने, कारण त्याने जाणून त्या स्वरूपाला पोचलेला असतो. न जाणता विश्व कधीच परमात्मा होत नाही, कारण त्याच्यात भेद नांदतात. ज्याच्यात अज्ञान असतं त्याच्यात भेद असतात. अज्ञान गेल्यावरच भेदाची निवृत्ती होते आणि त्यावेळेला तिथं स्वयंसिद्ध परमात्मा सिद्ध होतो. म्हणून परमात्म्यासाठी मायाकृत कोणत्याच गोष्टी प्रतिबंधक नाहीत. मग हे का तुम्ही निर्माण केले, जाती वर्णन आश्रमण, तर हे एकाच काळात त्या माणसाचा त्याग संभवत नाही. जी प्रोसेस असते ना, मी तुम्हाला नेहमी साखर कारखान्याचं उदाहरण सांगत असतो आणि मी ते पाहिलेलं आहे, बऱ्याच वेळा अनुभव आहे. म्हणजे मी तिथंच फिरायचो त्या साखर कारखान्यात, 100 वेळा गेलो असेल आणि 100 वेळा बाहेर आलो असेल. मला त्याचा अनुभव चांगला होता. त्या मग त्याच्यात प्रोसेस आहे. गव्हाणीत पडलेले ऊसाची कांडके, ऊसाच्या मोळ्या, त्याचं चौथ्यात रूपांतर, म्हणजे त्याचं असं सुट्ट केलं जातं. रस नाही निघत. नंतर तो चारख्यात घातला जातो, तिथे रस निघतो. पाण्याची फवारे मारून पूर्णतः त्याला चौथा वेगळा केला जातो. फार अगदी वाळल्यासारखा बाहेर पडतो तो तिथं. इतका आपल्या ह्या रसावाल्यांना तेवढा पिळता नाही येत तो, तिथं मशीन पिळते ना त्याला. बाहेरचे जे असतात ना रसवंतीवाले, त्यांना तेवढा नाही, म्हणून त्याच्यात बराच रस जातो. पण तिथून पाणी मारून बाहेर काढलं जातं त्याला. पूर्ण अगदी वाळले सुक्क त्यातलं सुक्क काढलेलं जळणाला वापरलं जातं. आणि मग त्याच्या साखरेत रूपांतर करेपर्यंत 4-5 दिवस लागतात. म्हणजे त्याच्या प्रोसेसमध्ये कुठेतरी असतं, ते उकळत असतं, त्याच्यात काही मिक्स होत असतो, चुना वगैरे काही गंधक मिक्स होतो त्या साखरेमध्ये, म्हणजे रसामध्ये. नंतर ती शुभ्र होते. नाहीतर ओरिजिनल रंग तुम्हाला तर माहिती आहे तिचा. म्हणून त्याच्यात मग ती प्रोसेसमध्ये जाता 4-5 दिवस लागून 5व्या दिवशी आज टाकलेल्या ऊसाच्या मुळीशी 5 दिवसांनी साखर बाहेर पडते. म्हणजे त्याला एवढा प्रोसेस आहे. जर एखाद्या साध्या ऊसाची साखर व्हायला इतके दिवस लागतात, तर अनादिकालापासून अज्ञानात पडून बसलेल्या जीवाला बाहेर काढून ब्रह्म करण्यासाठी किती कालावधी लागेल. म्हणून बहुनाम जन्मनाम आणते ही मानवी शरीर, इतर शरीर नाही. कारण प्रत्येक वेळेला मानवी शरीरात आला की त्याला दुर्बुद्धी होती, प्रपंच करायची. काहीतरी माणसं काय बुद्धी, परमार्थ करणाऱ्या माणसाला सुद्धा प्रपंच डेव्हलप करावा असं वाटतं. त्याला असं वाटतं काहीतरी डेव्हलपमेंटच करतो आता. अरे तुझी डेव्हलपमेंट राहिली बाजूला, तो दुनियादारी कशाला करत बसला ही बाकीची डेव्हलपमेंट. हा, तो स्वतःला जाणलं, चैतन्य स्वरूप झाला, मग त्याच्यानंतर तुलाच काय करूशी वाटणार नाही. त्यामुळे डेव्हलपमेंट राहिलीच कुठं आणखी. लक्षात राहिलं. मग त्याच्यात पुढे काहीच नाही. पण अशा प्रकाराने याला पुष्कळ कालावधी लागतो. म्हणून लगेच कोणाला अगदी 7वापर्यंत पोहोचला आणि लगेच ज्ञान होतं असं नाही. पण मग ही एक प्रोसेस चालू आहे कशाची, होण्याची. म्हणजे स्वरूपापर्यंत पोहोचायला एवढा दीर्घ कालावधी लागतोय. वाचा. ब्रह्म असत अविद्यमान आहे असे जर कोणी जाणले
तर तो स्वतःच असत होतो. बरोबर आहे, स्वतःच असत होतो, याच्यात काही शंका नाही. म्हणून ह्याला वेद्यत्व नसे नका, पण त्या ह्याला म्हणजे आत्म्याला किंवा ब्रह्माला वेद्यत्व नसेल का? कारण आत्म्याला वेद्यत्व आहे का? नाही. नाही का? तो स्वयंप्रकाश आहे हो. आणि खरं तर तुमच्या आत्म्या, आता ब्रह्माला म्हटल्यावर तत्पद लक्ष आणि आत्म्याला म्हटल्यावर त्वमपद लक्ष. याच्यात तत्पद लक्ष आणि त्वमपद लक्षाच्या ठिकाणी वेद्यत्व आहे का? दोघांच्याही नाही, एकच आहे ना ते. हा, म्हणून याला वेद्यत्व नसा नका. पण स्वसत्व तर आहेच. हा, स्वसत्व तर आहे. आत्मा ब्रह्मस्वरूप आहेच, ब्रह्म आत्मा आहेच. आकाश, जो जशा भावनेने मला भजतो हा. त्याला मी तसेच भावानुरूप फल देतो, अशी भगवंताची प्रतिज्ञा. बरोबर आहे. जो मला जसा भजेल यो यो याम तनुं भक्त श्रद्धया चित्तुमिच्छति तस्य सस्यां जलां श्रद्धा विदधाम यत् योग्य त्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जो जो मला जसा जसा भजतो त्याला तसे तसेच फल प्राप्त होतात. या न्यायानेच तैत्तरीय यो यो याम याम तनुं भक्त श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्यां जला श्रद्धा तामेव विदधाम्यहम्. तामेव विदधामि. पुढं त्या न्यायानेच या न्यायाने, बरोबर आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे. पुढे तैत्तरी श्रुती जो ब्रह्म असत आहे असे मानतो. तित्तिरी म्हणजे तैत्तरीय उपनिषदामधील तिला तित्तिरी आणि ती श्रुती तुम्हाला आता सांगितली. असत एव सहा भवती. काय श्रुती आहे? असत एव सहा भवती. असत ब्रह्मेति वेद चेत अस्ति ब्रह्मेति चेत वेद. अशी 3 वाक्य एका श्रुतीमध्ये सलग. असत एव सहा भवती. असत म्हणजे पूर्ण 3 वाक्य असे आपण कसे अभंगाच्या पुढे दंड करतो, असे दंड करून लिहिलेले. असत एव सहा भवती दंड. असत ब्रह्मेति वेद चेत दंड. अस्ति ब्रह्मेति चेद वेद दंड. दंड लक्षात आला ना? दंड म्हणजे रेष. असत एव सहा भवती पहिलं. असत एव सहा भवती झालं. दुसरं असत ब्रह्मेति म्हणजे ब्रह्म इति एकत्रित शब्द ब्रह्मे, वेगळा लिहिला तरी चालेल. असत ब्रह्म इति वेद चेत किंवा असत ब्रह्मेति वेद चेत. काय 3 शब्द आहेत फक्त 4. असत ब्रह्मेति वेद चेत. चेतमध्ये तला तंगड मोडायचं नाही. असतचंही तचं तंगड मोडायचं म्हणजे अर्धा झाले 2. आता तिसरं अस्ति. अस्ति परत ब्रह्मेति चेत वेद. वरती वेद चेत होतं आणि खाली चेत वेद. अस्ति ब्रह्मेति चेत वेद. चला आता ही काय आहे? तैत्तरीय श्रुती आहे आणि तिचाच अनुवाद इथं आलेला आहे. हा, एकच श्रुती आहे, एकत्र श्रुती आहे आणि तैत्तरीय उपनिषदातली आहे. वाचा. जो तिचा अर्थ इथं दिलेला आहे तो आहे ना, तो तिथं हा सेम अर्थ तिथं आलेला आहे. कुठला? जो ब्रह्म असत आहे असे मानतो तो स्वतः असत होतो. तो स्वतःच काय होतो? असत होतो. आणि जो ब्रह्म सत मानतो तो सत स्वरूप होतो. असाही उलटा अर्थ. म्हणून श्रुती व गुरुवचन यांवर श्रद्धाने जो स्वेच्छ कल्पना करीतो तो अधोगतीला जातो असे सांगितले आहे. बरोबर, असं सांगितलेलं आहे तिथं. मग काय करावं लागेल त्याला? श्रुती आणि गुरुवचन. कारण आपल्याला हे ज्ञान कोण करून देईल?
आता इथे देवाचा विषय नाही घेतला, कारण देवाला तुम्ही जसं बसता तो देव तुमच्याबरोबर संवाद नाही साधत. एक देव असा आहे की जो तुमच्याबरोबर संवाद साधतो, त्यांना गुरु असं म्हणतात. म्हणजे गुरु म्हणजे माणूस नाही, गुरु हा मनुष्य नाही, तर तो प्रत्यक्ष परमात्मा हा तत्स्वरूप होऊन बाहेर आलेला असतो. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर असं म्हणतो. नाहीतर एरवी तुम्हाला कोण सांगेल? आता याचा हे कोण बाहेर ज्ञान येईल कसं? बरं, आता ज्ञान तर जीवापर्यंत पोचलं पाहिजे, मग जीवाचं कल्याण होईल कसं? तर गुरु जे आहेत हे साक्षात देव आहेत, आणि मग ते तुम्हाला म्हणून विश्वास कोणावर पाहिजे? गुरुवचन. श्रुतिवचनावर किंवा शास्त्रावर विश्वास इतका पाहिजे म्हणून सांगितलं की तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य कार्य ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्त कर्तुम कर्मम्यः. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. तस्मात् शास्त्र हे प्रमाण. शास्त्र प्रमाण म्हणजे कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितलं. आता तिथे शंका उपस्थित नाही करायची. कोणी सांगितलं? गुरूंनी सांगितलं आमच्या. ते म्हटले बा पण गुरूंनी सांगितलं, पण बाहेर असं असंही म्हटले चाललंय, भट असं चाललंय, आणि गुरुजी हे सांगतात. तर ते म्हटले मग बाहेरचंच बरोबर असेल गुरुजींचं. याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्या वचनावर विश्वास न ठेवणं याच्यातच तुमची अधोगती आहे. चला, तर तेव्हा शास्त्र आणि गुरु, श्रुती व गुरुवचन यावर श्रद्धा न ठेवता जो स्वेच्छ कल्पना करतो, मला असं वाटतं, स्वेच्छ कल्पना या पदाचा अर्थ आहे मला असं वाटतं. हां, मला असं वाटतं बरं का महाराज, तुम्हाला असं असंच आहे याच्यात जे मनात संकल्प. कारण असं आहे, शास्त्राचे सिद्धांत द्वैतवाद्याला झेपत नाही, आणि आपलं मन द्वैतवादी. आपलं मन काय आहे? द्वैतवादी. कोणाला सिद्धांत नाही झेपला? मनाला, म्हणजे द्वैतवाद्याला. आणि म्हणून त्या मनामध्येच परिवर्तन करण्याची ज्याची क्षमता आहे ते शास्त्र, आणि ज्यांची क्षमता आहे ते गुरु. भगवद्गीतेतही त्या पाप्यांना मी सतत आसुरी योनीत टाकतो. सतत कुठं टाकतो? आसुरी योनीत टाकतो. अध्याय 16वा. हा, पाहून घ्या. त्यांना मी बिलकुल मोडा जन्मनी जन्मनी. ज्या जे आसुरी योनीत असणार, जन्माच्या जन्म जातात त्यांची आसुरी, बाहेरच निघत नाही. आता त्याच्यात अर्थात स्वयं जसं मनाला वाटेल तशा प्रकाराने बुद्धी चालवणं हे आसुरी काम, आसुरीच प्रकार आहे. चला, त्या पाप्यांना मी सतत आसुरी योनीत टाकतो, आणि त्यातूनही ते उत्तरोत्तर अधोगतीला जातात. आता काय करणार? त्याला आसुरी योनीत जाणारे काय उत्तम गतीला प्राप्त होतील का? नाही होणार. चला, त्यांना माझी प्राप्ती कधीही होत नाही असे सांगितले आहे. बरोबर आहे, त्यांना माझी कधीच प्राप्ती होत नाही. यास्तव मनसोक्त कल्पना न मोडो करिता जन्मानी जन्मानी, ते बरोबर आहे, त्याला जन्मच्या जन्म त्याच्यात जातात. तेव्हा यास्तव मनसोक्त कल्पना न करिता. मनसोक्त कल्पना म्हणजे मला असं वाटतं. नेहमी माणसाचा हा एक शब्द कायमस्वरूपी आहे, परमार्थ करणाऱ्यांचा बी आहे, कीर्तन सांगणाऱ्याचा बी तोच शब्द आहे. अहो तुकोबराय काय म्हणतात, माऊली ज्ञानोबराय काय म्हणतात, भगवद्गीतेत काय सांगितलं, शास्त्र काय, हे सांगा ना. नाही, मला असं वाटतं, कारण हे शब्दप्रयोग त्यांचा आहे ज्यांची अध्ययनं न होता लोकांना व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं सांगतायत. तर त्यांच्या तोंडातून हा शब्द बाहेर पडतो, मला असं वाटतं. म्हणजे कारण ह्याला शास्त्र काय म्हणतं हे नाही वाटत काय, आणि शास्त्राचा अध्ययन मी नाही केलं. खुशाल लोकांना तो सांगायला सुरुवात केली, आणि त्याचा ऐकायला समाज सगळ्यात मोठा आहे, कारण त्यांना काहीच कळत नाही. ही वास्तवता अशीच चाललेली. आता शास्त्राचं अध्ययन केल्याशिवाय आता काय करावं? कोणीतरी बोलणारे ठोस किंवा ह्याला ठोस मार्ग असा नाही दिसत. लोक म्हणतात मग आमच्या अन्याय होतो, कारण आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे ना. तुमच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याने काय झालेलं आहे? शास्त्राचं वाटोळं झालं, आणि शास्त्र राहिलं बाजूला, आणि हे काही सांगायला लागले, आणि त्याचा ते बोबाट बी चालू झालेला आहे तसा. बरं, लोक ऐकत नाही. तर या
समजून घ्यायचं की कलियुगाचा अंताकडे आपण चाललेलोच आहे, त्याच्यामुळे ऐकत नाही. चला. यास्तव मनसोक्त कल्पना न करिता श्रुती स्मृतीच्या आधाराने कल्पना करावी असेही येथे सुचवले आहे असे समजा. बरोबर. मग आता तुम्हाला मनसोक्त न करता कोणाचा आधार घ्यायचा? श्रुतीचा. आहे काय का कीर्तनातून त्यांच्या एखादी श्रुती तरी बाहेर पडते का वेदाची? नका का श्रुती बाहेर पडाना. तुकोबरांची प्रमाण सुद्धा नीट उच्चारत नाही. माऊली ज्ञानोबा आहेत तुकोबरांची गाथेतली ही प्रमाण तरी नीट आहेत का? नाहीत. आता त्याही प्रमाणांना कोणत्या ठिकाणी कसे वापरलेले आहेत याचंही अज्ञान आहे. ती कोणत्या स्टेजला आहेत ती. कारण जशा दुर्बळ श्रुती आणि प्रबल श्रुती तशी प्रमाणामध्ये प्रबल प्रमाण आणि दुर्बल प्रमाण असे 2 प्रकार आहेत. आणि काय काय तर कीर्तनकार मनासोक्त सांगू राहिले अधिकारानुसार विरोधी होते ना कधी. बिलकुल. अगदी मनाला येईल तशाच पद्धतीचा कार्यक्रम चाललाय. अभ्यास न करता त्याने ना तुकोबरायांचा ते खून झाला. म्हणजे तुकोबरायांचा खून जाणारा मूर्ख किती मूर्ख आहे बरं तो. त्याला काय माप आहे का त्याच्या मूर्खतेला? अभ्यास तरी करतो का जो त्याला काहीच कळाला, त्यातून वास्तवताच कळाला नाही त्याला, आणि त्याला वारकरी संप्रदाय बी कळाला नाही, आणि त्याच्यावर कीर्तन. एकदम मूर्खांचा भाग आहे. म्हणजे त्याला किती सप्रभा नाही ना ते. जो प्रत्यक्ष तुकोबर आहे म्हणजे महाविष्णूचा अवतार. त्या तुका विष्णू नाही दुजा असं म्हटलं की भगवान विष्णू, आणि विष्णूचा खून होत असतो, भगवान विष्णूंचा होत असतो. ते किती मूर्ख आहेत असे जन्माला आले आणि कुशाल कीर्तन करत बोंबलं. लोक त्यांच्या तारखा घेतात आणि शास्त्र सांगणाराला बाजूला काढून टाकले. इतकी वाईट अवस्था आहे. चला. तात्पर्य असा प्रकार असल्यामुळे हा आत्मा लौकिक ज्ञानगम्य जरी नसला तरी स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे असा निश्चय करावा. तर तो स्वतः आत्मा कसा आहे? स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे असा निश्चय करावा. भगवंताचीच आहे ना स्मृती तरी कोणाची? भगवद्गीता भगवंताच्या मुखातूनच आली. अनुष्ठानी जगात. तर तेव्हा काय करावं? लौकिक ज्ञानगम्य जरी नसला म्हणजे तात्पर्य असा प्रकार असल्यामुळे हा आत्मा लौकिक ज्ञानगम्य नाही. कोणाला लौकिकतेने लक्षात येईल का? कळेल का? कळला असता तर तो दगड झाला असता. कारण आम्हाला दगडी कळतात. रस्त्याने दगडी पडलेली आहे हे ज्ञान अवघड आहे का नाही व्हायला? रस्त्यात दगडी पडलेले हे ज्ञान व्हायला अवघड आहे का? आणि असंच जर आत्म्याचं ज्ञान झालं असतं तर तो आत्मा दगडासारखा नसता झाला का? म्हणून तो ज्ञान आहे का गम्य असं म्हटलेलं आहे त्याला. शास्त्र हाती नशिबे. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र. गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती नशिबे माऊली म्हणतात तसं. तरी स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे असा निश्चय करावा. आत्मा कसा आहे? असा निश्चय करावा. आणि या निश्चयात जे जे आड येतील त्यांना बाजूला काढायचं. तर हे सोपं होईल. म्हणजे तांदळात खडे असतील तर खड्यांना जसं बाहेर काढलं जातं का तांदूळच नाही म्हणत बसायचं आहे. तांदूळ आहे, तांदळात खडे आहे, त्याच्या खड्यासहित तांदूळ नाही खाता येत. ही गोष्ट खरी आहे. मग तांदळातले खडे उचलून बाहेर टाकायचे. तसे अनात्म पदार्थ उचलून बाहेर टाकले तर खाली आत्माच राहतो. कारण तो स्वयंप्रकाश आत्मा सिद्धच आहे. तेव्हा आत्मा स्वप्रकाश आहे. चला. आत्मा स्वप्रकाश आहे हे सांगण्याच्या इच्छेने तो जर वेद्य नाही तर त्याचे स्वरूप कसे आहे असा प्रश्न उत्पन्न करून त्याचे उत्तर देतात. आता तो जर वेद्य नाही म्हणजे तो त्याच्याकडून जाणणं नाही होत, कारण तो ज्ञान स्वरूप आहे. असा जर असेल तर त्याला साठी प्रश्न उत्पन्न करून त्याचं उत्तर येणार आहे. पुढच्या श्लोकामध्ये पाहू. कुंडली करदारी स्थळ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.